सर्वांना माझा प्रेमपूर्वक नमस्कार. आजच्या फ्री मेडिटेशन सत्रामध्ये तुम्हा सगळ्यांचं मी अगदी मनापासून स्वागत करते. वेलकम, वेलकम, वेलकम यू ऑल. गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू. आत्मा नमस्ते मॅडम. आत्मा गुड नमस्ते. मॉर्निंग मॅडम. आत्मा नमस्ते. आत्मा नमस्ते. शुभ सकाळ. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. तो कालचा गॅप झाला तर काल काय काय प्रॅक्टिस केली? अजून एक दिवस तुम्हाला एक्स्ट्रा मिळाला असं समजायचं. काल काय 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 केलं? काल बॉक्स ब्रीदिंगची प्रॅक्टिस केली? हो. गुड. त्यानंतरचा जो होमवर्क दिलेला होता 7 दिवस करण्यासाठी तो करत आहात सगळे? हो. गुड. तर आज अजून एक टेक्निक आपल्याला करायची आहे. त्यासाठी तुमचं नोटबुक म्हणजे एक पेज अगोदरच त्याला बाहेर काढून ठेवायचं. नंतर परत तुमचे नोट्स मध्ये लिहितात आणि मग विचार येतो की आता नोट्स फाडायची का. ठीक आहे. पेन आणि एक कागद सोबत ठेवायचा आहे. पाण्याचा ग्लास नेहमी सोबत ठेवायचा. तर आजचा आपला मेडिटेशनचा विषय काय आहे? काय मॅडम विषय? व्हिज्युअलायझेशन. व्हेरी गुड. व्हिज्युअलायझेशन. मोनाली मॅडम कॅमेरा ऑन करा. सविता मॅडम, रेश्मा मॅडम, उमा देसाई, हंकारे सर. मॅडम माझा कॅमेरा होतच नाही, काय माहिती डिव्हाइसचा काय प्रॉब्लेम आहे माहित नाही पहिल्यापासूनच. म्हणजे सेटिंग मध्ये जाऊन ना मॅम तुम्ही त्याला ऍक्सेस द्या. परमिशन हा द्यावी लागते केलं ते कॅमेऱ्याला. डिव्हाइस सेटिंग मध्ये जाऊन, पण बरं एकदा ना झूम ऍप मुलांना मध्ये मोअर दाखवून बघा. मध्ये आहे का ते? हा ऍप सेटिंग मध्ये असतं. हा सविता बघितलं मॅडम ते. कॅमेरा ऑन करा. अश्विनी मॅडम, अश्विनी रेवडे मॅडम कॅमेरा बंद करून प्रगती नाही होत. स्वप्न आपले जे आहे ते मिळवण्यासाठी कॅमेरा ऑन ठेवावा लागतो. रेश्मा मॅडम, नाहीतर रिझन तरी मला सांगा. कॅमेरा बंद ठेवण्याचं काय रिझन आहे ते सांगा. सगळ्या इथे आपल्या मैत्रिणीच आहेत, वेगळं असं कोणी नाहीये. त्याच्यामुळे कॅमेरा बंद ठेवून काय हरकत नाही. आमच्या ओल्ड मेंबर खरंच त्यांना मानावं लागेल. अगदी गाऊन असू देत, केस कसे असू देत, कसाही बसलेला असू देत, तरी कॅमेरा ऑन ठेवतात. फरक पडत नाही. तुम्ही छान नटलेले आहात तरच कॅमेरा ऑन करायचा असा काही नियम नसतो. कॅमेरा ऑन झालाय तुमचा रेश्मा मॅम, पण अंधार खूप आहे. सविता मॅडम, जोपर्यंत तुमचा कॅमेरा ऑन असत नाही आणि जर तुमचा काही प्रश्न असला किंवा तुम्ही नंतर मला विचारणार तर मला तुमची एनर्जीच माहित नसल्यावर मी काय उत्तर देणार आहे बरं? नंतर तुमच्या सगळ्यांचे कॉल मेसेजेस येतात, मॅम आमचा हा प्रॉब्लेम आहे, काय करू? पण मी तुम्हाला बघितलंच नाही तर तुमचा प्रॉब्लेम कसं काय मी ओळखणार? त्यासाठी एनर्जी एक्सचेंज व्हावी लागते की नाही? चला गुड. सगळ्यांनी कॅमेरा ऑन केलाय. 2-3 व्यक्ती सोडता. अर्चना मॅडम कॅमेरा ऑन करा. चला, तर आजचं आपलं जे मेडिटेशन सत्र आहे त्याचं नाव आहे व्हिज्युअलायझेशन मेडिटेशन. व्हिज्युअलायझेशन या शब्दामध्येच त्याचा अर्थ दडलाय. व्हिज्युअलाइज करणं म्हणजे काय? एखादी सुंदर दृश्य किंवा चित्रण आपण बघणं किंवा पाहणे. ओके. कधी कधी बघा आपले डोळे बंद असतात पण तरी आपल्याला चित्र किंवा दृश्य दिसत असतं. आपण विचार करतो ना, विचाराच्या माध्यमातून आपल्याला ते सर्व दिसतं. कारण की आपण कधी ना कधी ते बघितलेलं असतं आणि ते आपल्या सबकॉन्शियस माइंड म्हणजेच आपल्या अवचेतन मनामध्ये प्रोग्रामिंग त्याचं केलेलं असतं आपण स्वतः. आणि आता समजा मी तुम्हाला डोळे बंद करायला सांगितले. चला सगळ्यांनी डोळे बंद करा. आता तुमच्या सगळ्यांजवळ मी एक छान गोड चिंच घेऊन आलेली आहे. त्याच्यावरती मस्त मीठ लावलंय आणि ते तुम्हाला मी खायला देते. आता तुम्ही ते हातात घेतलंय
आणि ती छान अशी चिंच तुम्ही तोंडात टाकलीये. आहा, किती छान. मस्त आहे ना चिंच. चला डोळे उघडा आता. खरंच तोंडाला पाणी आलं? हो वाटलं मॅम. चिंच खाल्ल्यासारखं? तर हे हो होतं हो. व्हिज्युअलायझेशन. याला बोलतात व्हिज्युअलायझेशन. म्हणजेच एखादी गोष्ट कधीतरी तुम्ही खाल्लेली होती. कधीतरी तुम्ही खाल्लेली होती म्हणून तुम्हाला अनुभव आला. पण आता इथे बसलेल्यापैकी एखाद्याने चिंचच कधी खाल्लेली नाही, तर त्याला हा अनुभव आला नसेल. ओके? तर कधीतरी आपण आपले स्वप्न बघितलेले असतात. आपल्याला असं पाहिजे, तसं पाहिजे किंवा कोणाचं तरी काहीतरी बघितलेलं असतं. एखाद्याची छान असा सुंदर सोन्याचा नेकलेस बघितला. कधीतरी बघितलाय तुम्ही. तुम्हाला भावना निर्माण होते की मला पण घ्यायचंय बरं का असं. आणि कधीतरी एक वेळ अशी येते की तो नेकलेस तुम्हाला मिळतो. कधी कधी वेळ लागतो पण मिळतो. म्हणजेच काय? व्हिज्युअलायझेशन हे असं काम करतं. कधीतरी तुम्ही बघितलंय, त्याला तुम्ही ऊर्जा दिली आणि ते तुमच्याकडे अट्रॅक्ट होतं. अशा अनेक गोष्टी असतील बघा तुम्ही. लहानपणी पण बऱ्याच अशा गोष्टी असतात की ते आपण व्हिज्युअलाइज करतो किंवा मला असे कपडे घ्यायचे किंवा मी इथे इथे फिरायला जाणार, अशी अशी आमची कार असणार, असं घर असणार आणि काही दिवसांनी ती गोष्ट आपोआप आपल्याला मिळते. भले आपण त्याचा ग्रॅटिट्यूड व्यक्त करत नाही, पण मिळलेली आहे की नाही आहे, कुठेतरी तुम्ही तुमचं आयुष्य मॅनिफेस्ट केलंय. मॅनिफेस्ट करणं म्हणजे काय की ते तुम्ही मिळवण्यासाठी केलेलं व्हिज्युअलायझेशन. तर आपल्याला आजच्या या सत्रामध्ये तेच व्हिज्युअलायझेशन करायचं आहे. ओके? सो व्हिज्युअलायझेशन म्हणजे काय? एक साधी सिंपल गोष्ट तुम्हाला सांगून करून घेतलं. लक्षात आलं? जे आपण आता केलं. बघा, व्हिज्युअलायझेशन मेडिटेशन मध्ये आपल्याला काय काय होतं आपण बघूयात की आपल्या मनात एखादे सुंदर, सकारात्मक आणि इच्छा व्यक्त करणारं चित्र तयार करून ते आधीच घडलेलं आहे असं अनुभवणं. जसं की तुम्ही आता अनुभवलं, तुम्ही चिंच खाल्लेली आहे. तसंच ते स्वप्न तुमचं पूर्ण झालेलं आहे. प्रत्यक्षात चिंच तुमच्याजवळ होती का नाही, तुम्ही ते अनुभवलं. तसंच आपल्याला आता काय करायचंय, जे काही तुमच्या इच्छा स्वप्न असतील त्या आपल्याला अनुभवायच्या आहेत. तुम्ही आत्ताही कुठंतरी प्रोग्रामिंग करून ठेवणार. कुठे? ब्रह्मांडामध्ये, त्यानंतर स्वतःच्या मनामध्ये, विचारांमध्ये, सबकॉन्शियस माइंडमध्ये. आणि ती गोष्ट एक ना एक दिवस कधीतरी घडणार आहे. ठीक आहे? कदाचित असेल तेव्हा मी तुमच्या आयुष्यामध्ये नसाल किंवा अनेक जण मला विसरून गेलेले असतील. कोण होती आशा सोनवणे मॅडम? हरकत नाही, पण कुठेतरी तुमच्या इच्छा पूर्ण होणं किंवा त्या गोष्टी ब्रह्मांडाला आपण जसं की पत्रा स्वरूपात ब्रह्मांडाला पाठवणं म्हणजेच आपल्या हे व्हिज्युअलायझेशन मेडिटेशनच्या माध्यमातून आपण हे करणार आहोत. ठीक आहे? आपला मेंदू, त्याला चांगलं वाईट ह्या गोष्टी काही कळत नाही. त्याला फक्त विचार कळतात आणि ते विचार तो स्वतःमध्ये सेव्ह करत असतो, स्टोअर करत असतो. ठीक आहे? जसं मोबाईलचं काम आहे, किती घाणेरडा मेसेज येऊ दे किंवा चांगला मेसेज येऊ दे, त्याचं काम काय आहे? मोबाईलमध्ये सेव्ह करणं. किती चांगला फोटो येऊ देत किंवा किती विचित्र ऍक्सिडेंट झाले, तुटलेले असे येतात ना, विचित्र फोटो येतात कधी कधी, बघून कसं तरी वाटतं. पण तरीही तो मोबाईल सेव्ह करतोच. चांगला फोटोही मोबाईल सेव्ह करतो, वाईट फोटोही मोबाईल सेव्ह करतो. तसंच आपल्या मेंदूचं असतं. त्याला चांगला किंवा वाईट यामध्ये फरक कळत नाही. तो फक्त शब्द आणि विचार सेव्ह करत असतो. म्हणून इथून पुढे आता लक्षात घ्या की कसं चांगल्या गोष्टी फक्त आपण आपल्या डोक्यामध्ये ठेवू, विचारांमध्ये ठेवू आणि सबकॉन्शियस माइंडमध्ये प्रोग्राम करू. कारण की जे तुम्ही त्यामध्ये स्टोअर करणार त्याच गोष्टी अधिक 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 वाढणार. बरोबर की नाही? जसं तुम्ही जे बीज पेरता तेच उगवणार. पण आधीच बीज जर आता समजा इथे कोणी शेतकरी असेल किंवा नसतीलही, पण तुम्हाला माहिती शेतीमध्ये कसं पीक काढलं जातं. जर तुम्ही शेतीमध्ये अगोदर तुम्ही एक सपोज टू बी बाजरीचं वगैरे पीक घेतलं असेल, पण ते बाजरीचं पीक घेताना तुम्ही ते पीक आल्यानंतर त्याचं जे कणस वगैरे ते काढलेच नाही, ते तसेच ठेवले आणि पुन्हा दुसरं पीक तुम्ही पेरलं, नंतर तुम्ही गहू पेरला, तर काय होणार आहे? गव्हासोबत बाजरी उगवणार आहे की नाही? ऑब्व्हियसली उगवेलच ना, कारण की ते तुम्ही धान्य काढलंच नाही आणि त्याचे पण जे दाणे होते बाजरीचे ते पण शेतामध्ये पडले आणि तुम्ही नंतर गव्हाचे पण टाकले, मग गव्हासोबत बाजरी पण उगवणार. तर तसंच आपल्या मनाचं असतं. मनामध्ये तुम्ही चांगली गोष्ट टाका,
पण जोपर्यंत निगेटिव्ह गोष्टी बाहेर काढत नाही तोपर्यंत फक्त पॉझिटिव्ह गोष्टीच पुढे घडतील असं नसतं. म्हणून क्लिनिंग पण असते, क्लिनिंगची प्रोसेस असते. मग त्यामध्ये ऑरा क्लिनिंग, आपले विचारांचं क्लिनिंग किंवा आपल्या शरीराचं क्लिनिंग तर आपण रोज करतो, आंघोळ रोज करत असतो, बरोबर. हे तर वरचं शरीर आपण शुद्ध करतो, पण आतलं शरीर काय, आतला सोल, आतमध्ये असणारे 7 चक्र, आपली ऊर्जा, ऑरा, या गोष्टी पण क्लीन करणं गरजेचं असतं. मग त्या डेली बेसिसवर जोपर्यंत तुम्ही क्लीन करत नाहीत तोपर्यंत काय होतं की तुमच्या नवीन गोष्टी आहेत त्या पण तशा पाहिजे तशा त्या येत नाहीत. म्हणजे अगोदरची निगेटिव्हिटी काढायची आणि मग पॉझिटिव्ह गोष्टींची पेरणी करायची असते. आता आपण मेडिटेशनच्या माध्यमातून काय करतोय, कुठेतरी जेव्हा श्वासांवरती लक्ष देतो तेव्हा काय होतं की निगेटिव्ह विचार आपोआप निघून जातात. किंवा पुढच्या काही कोर्सेसमध्ये याच्या अजून डीप टेक्निक असतात, ऑरा क्लिनिंग वगैरे, 7 चक्राचं क्लिनिंग वगैरे, ते सेशनमध्ये असतं, ते पेड कोर्सेसमध्ये असतं. पण जस्ट तुम्ही बेसिक एक गोष्ट लक्षात ठेवा, तुम्ही बॉक्स ब्रिदिंग करताय किंवा श्वासांवरती जेव्हा लक्ष केंद्रित करताय तेव्हा काय होतं की तुमच्या मनात जे निगेटिव्ह विचार किंवा नको असलेले विचार असतात ते आपोआप कमी व्हायला मदत होते. म्हणून आपण बॉक्स ब्रिदिंग करतो, श्वासांवरती लक्ष केंद्रित करतो, त्याच्यानंतर या पॉझिटिव्ह गोष्टींवर बघा. आपली स्टेप तुम्ही बघत असाल की आता 4 दिवस ऑलरेडी झाले, तुम्हाला लक्षात आलं असेल. सुरुवातीच्या फेजमध्ये निगेटिव्हिटी काढतो आणि नंतर मग पॉझिटिव्ह विचारांची पेरणी करत असतो. ओके, तर ही स्टेप असते मेडिटेशनची. आता ह्या मेडिटेशन नंतर तुमचा काय काय फायदा होणार आहे, कारण की ऑब्व्हियसली फायदा आहे म्हणून आपण इथे बसलोय, नाही का. उगाच कोणी थोडी ना येऊन बसतं आपला 1 तास द्यायला. चला, थँक्यू तुमच्या सगळ्यांचं की तुम्ही 1 तास माझ्यासाठी इथे येतात. माझ्यासाठीच येतात ना. अरे कुणीतरी म्हणा, नाही मॅडम आम्ही आमच्यासाठी येतो. आम्ही आमचं चला, हरकत तसं नाही. काय व्हिज्युअलायझेशन मेडिटेशनचे फायदे बघूयात आपण. याने आपला आत्मविश्वास वाढतो, त्यानंतर तणाव आणि चिंता कमी होते, सकारात्मक विचार वाढतात. सुजाता मॅडम तोंडावरती पाणी मारून या. सुजाता मॅडम पटकन तोंडावरती पाणी मारून या, गार पाणी घ्या. आणि एक झोपला की सगळे झोपायची भीती राहते ना. सकारात्मक विचार वाढतात, ध्येय स्पष्ट होते, मन शांत होते, आनंद आणि कृतज्ञता वाढते, स्वतःवरचा विश्वास वाढतो, आकर्षणाचे नियम आपल्याला मिळवून घेण्यास मदत होते. म्हणजे आकर्षण किंवा एखादी गोष्ट कशी अट्रॅक्ट करतात त्यासाठी मदत होते. ठीक आहे, चला तर आपल्याला ऍक्टिव्हिटी करायची. सकाळ ऍक्टिव्हिटी संध्याकाळ, सकाळ संध्याकाळ 2 टाइम. काय मॅडम, सकाळ संध्याकाळ? थांबा सोनिया थांबा. मॅडम. चला तर आपल्याला एक ऍक्टिव्हिटी करायची आहे. त्यासाठी अतिशय मनाने, मनपूर्वक आणि जे विचार येतात ते बिनधास्त आपले स्वप्न सगळे इथं उतरवायचे. त्यासाठी आजपासून आजपासून तुमचं 6 महिन्यांनी तुमचं आयुष्य, तुम्हाला काय काय बदल हवेत आयुष्यामध्ये, कुठले कुठले चेंजेस तुम्हाला पाहिजेत इथून पुढच्या 6 महिन्यात, की 6 महिन्यात या गोष्टी मला अचीव्ह करायच्या आहेत, मिळवायच्या आहेत आणि हा बदल माझ्यामध्ये करायचा आहे. तर त्या सगळ्या गोष्टी तुम्हाला राईट डाऊन करायच्या. थांबा, अगोदर पूर्ण माहिती ऐकून घ्या, मग लिहायला सुरुवात करा. क्लास चालू आहे का? मला कसे असावे, म्हणजे मला कसे वाटत आहे, सॉरी, म्हणजे बघा लाईफमध्ये तुम्हाला 6 महिन्यात ज्या गोष्टी हव्यात ना, त्यामध्ये पहिला पॉईंट असा असेल की मला कसे वाटत ते असं. म्हणजे मला असं वाटतं की मी सुंदर दिसावे, माझं वजन कमी व्हावं, किंवा माझं घर असं असं असावं, किंवा ह्या गोष्टी असं मॅनेज करायला पाहिजे. कधी कधी क्लिनिंग करायची असते घराची, पण आज करू उद्या करू करत करत वेळ नाही येत, जसं की माझ्या बाबतीत पण बऱ्याच वेळा होतं डीप क्लिनिंगच्या वेळेस. त्यानंतर ज्या ज्या गोष्टी पाहिजे तुम्हाला, की नाही नाही माझं नातं असंच पाहिजे बरं का माझ्या नवऱ्यासोबत, किंवा माझ्या सासूने माझ्यासोबत असंच वागलं पाहिजे, किंवा माझ्या मुलांनी असाच अभ्यास केला पाहिजे, म्हणजे तुम्हाला असं वाटतं ना की नाही मला असं पाहिजे आहे, तर त्या एक गोष्टी लिहायच्या, पॉईंट लिहून घ्या. मला कसे वाटत आहे याबद्दलचे पॉईंट तुम्हाला लिहायचे. त्यानंतर माझ्या आयुष्यात काय काय असावं,
जे 6 महिन्यात तुम्ही अगदी इझिली मिळवू शकतात. काय काय गोष्टी तुम्हाला पाहिजेत तुमच्या आयुष्यामध्ये. त्यानंतर मी कोणत्या गोष्टींसाठी कृतज्ञ असावं असं तुम्हाला वाटतं. बघितलं आपण परवाच्या दिवशीच की कृतज्ञ कुठल्या कुठल्या गोष्टींसाठी असावं. तुम्हाला अंदाज आला असेल की कुठल्या कुठल्या गोष्टींचे आपण आभार मानायला पाहिजेत. ठीक आहे, तर ह्या 3 गोष्टी तुम्हाला लिहायच्या आहेत. जे जे आयुष्यामध्ये पाहिजे आहे, ज्या ज्या गोष्टी अगदी तुमच्या मनासारख्या पाहिजे आहेत, असं तुम्हाला वाटतं त्यानंतर कुठल्या गोष्टींसाठी मी नेहमी कृतज्ञ असायला पाहिजे त्याची पण एक लिस्ट करा. चला, ह्या 3 गोष्टींची लिस्ट तुम्हाला करायची आहे. इथून पुढचे 5 मिनिटं मी तुम्हाला देते. त्यानंतर तुमची लिस्ट पूर्ण झाल्यानंतर कमेंटमध्ये टाकायचं आहे डन. ओके. मला हे पाहिजे आहे अशा पद्धतीनंच लिहायचं की हे माझ्या आयुष्यात घडलेलं आहे असं लिहायचंय. मला पाहिजे आहे अशा याच्यात लिहायचं आहे. बघा, मी काही एक्झाम्पल सांगते की मला असे वाटत आहे. यामध्ये काय काय गोष्टी येऊ शकतात की मी आनंदी आहे, शांत आहे, आत्मविश्वास पूर्ण आहे आणि सकारात्मकता मला जाणवत आहे किंवा वाटत आहे. माझ्या मनामध्ये भीती, ताण, चिंता कमी झालेली आहे. ठीक आहे, तर हे पण एक्झाम्पल येऊ शकतं. त्यानंतर माझ्या आयुष्यामध्ये काय काय असावं, यामध्ये काय काय येऊ शकतं बघा, की माझ्याकडे आर्थिक स्थिरता असावी, माझे उत्पन्न वाढलेले असावे, माझ्या गरजा आणि स्वप्न पूर्ण करण्याइतके पैसे सहजतेने माझ्याकडे उपलब्ध व्हावेत. त्यानंतर बघा, मी कोणत्या गोष्टींसाठी कृतज्ञ असावे, यामध्ये काय काय येईल. माझ्या चांगल्या आरोग्यासाठी, माझ्या कुटुंबासाठी, माझ्या कुटुंबाच्या प्रेमासाठी, माझ्या आयुष्यात आलेल्या नवीन संधीसाठी, माझ्या आनंदी आणि शांत जीवनासाठी मी कृतज्ञ आहे. ह्या सगळ्या गोष्टी त्यामध्ये येतील. त्यानंतर सर्वांना बघा, या सगळ्या गोष्टी राईट डाऊन करायच्या प्रॉपर पॉइंट वाईज हे करा. टेक्नो सर आज पण नावाने जॉईन नाही झाले. ऍक्टिव्हिटी करायला जमेल का? ऑफिसमध्ये आहात? ऍक्टिव्हिटी करायची सर. आपल्याला ज्या ज्या गोष्टी लाईफमध्ये पाहिजेत ना, ते राईट डाऊन करायच्या आहेत. बघा, पॉसिबल असेल तर करा, नाही तर काही प्रॉब्लेम नाही. बघा, जी गोष्ट पॉसिबल जरी नाहीये ना, पण पाहिजे तुम्हाला वाटतं की हे होऊ शकतं. कारण की युनिव्हर्स कुठला पण मिरॅकल आयुष्यामध्ये करू शकतं. जी गोष्ट इम्पॉसिबल आहे ती सुद्धा लिहा. कदाचित असू शकतं महिन्याला 1 लाख कमवणे आता तुमचं पॉसिबल नसेल, पण तरी राईट डाऊन करा. महिन्याला 1 लाख मिळतात असं जेव्हा तुम्ही लिहिणार तेव्हा 50,000 येतील 100%. ठीक आहे. सो असं एक्झाम्पल पटापट आपले तुम्ही लिहायचं आहे. त्यानंतर झालं की मला डन अशी कमेंट करा. मग आपण पुढचं मेडिटेशन सुरू करू. चला, आता जे काय तुम्ही ज्या तुमच्या पेजवरती लिहिलेले आहे, आता हे काय फक्त शब्द नाहीत किंवा वाक्य नाहीत. हे काय तुमची स्वप्न आहेत. जे काही तुम्हाला आयुष्यामध्ये मिळवायचे आहेत, त्या शब्दांचं बीजांची पेरणी तुम्ही आज केली. तुमच्या स्वप्नांच्या बीजांची पेरणी आज या ठिकाणी तुम्ही त्या पेजवरती केलेली आहे. तर हे जे पण काय आहे तुमचं भविष्य आहे. तर तितक्याच प्रेमाने ते पेज आता तुम्हाला सांभाळून ठेवायचं आहे. हे काही फाडायचं, जाळायचं नाही. कारण की यावरती तुमचे स्वप्न आहेत ते सांभाळून तुम्हाला ठेवायची आहेत. याचं जतन तुम्हाला इथून पुढे 6 महिने करायची आहेत. त्याच्या राईट साईडवरती आजची तारीख टाका आणि तुमचं नाव टाका. राईट साईडला डेट टाकायची आहे आणि तुमचं नाव टाकायचंय. त्यानंतर पेजच्या खाली लास्टला जर जागा असेल तर तिथे असं सेंटेन्स ऍड करा की ब्रह्मांडाच्या कृपेने वरील सर्व इच्छा शीघ्र अतिशीघ्र चमत्कारिकरित्या
पूर्ण झालेली आहेत. आता बघा, जसं तुम्हाला वेळ मिळतो जेव्हा तेव्हा तुम्हाला वेळ मिळेल. आता हे तर तुम्हाला सांभाळून ठेवायचंच आहे. इफ जर तुमच्याकडे क्रिस्टल असतील तर तुम्ही याच्यावरती क्रिस्टल ठेवा. आता नसतील तर काय हरकत नाहीये. तुम्ही अगदी देवघरात जरी ठेवलं तरी पण चालेल. कारण की देवघरात बघा आपला दिवा असतो, पाणी असतं, फुलं असतात, धूप वगैरे आपण डेली लावतो. म्हणजे 5 तत्व तिथं प्रेझेंट असतात. इतर ठिकाणी ठेवलं तर तुम्हाला 5 तत्व तिथं द्यावे लागतील. त्यापेक्षा बेस्ट की तुम्ही देवघरात ठेवून द्या. जसं जसं तुम्हाला वेळ मिळत आहे त्यावेळेस काय करायचं, अगदी प्रेमपूर्वक हा पेज तुम्हाला काढायचा आहे. बॉक्स ब्रिदिंग अगोदर करायची, कारण की आपलं चित्त न्यूट्रल होणं म्हणजे ठिकाणावर येणं गरजेचं असतं यासाठी. त्यानंतर ह्या सगळ्या इच्छा तुम्ही वाचायच्या आहेत जेव्हा जेव्हा तुम्हाला वेळ मिळते. तसं आता एकदा परत तुम्ही मेडिटेशनच्या अगोदर हे सगळं वाचणार आहात. त्यानंतर हे पान जपून ठेवायचं. एक तर मी तुम्हाला बोलले की देवघरात ठेवा, नाही तर तुम्ही तुमच्या नोटबुक मध्ये वगैरे जर सिक्रेट काही असेल तर तुम्ही तुमच्या जपून म्हणजे तुमच्या जवळ असेल असं सिक्रेट जागेवरती ठेवलं तरी पण चालेल. कारण की असतं जॉईंट फॅमिली असलं की उगाच देवघरात काय ठेवलंय वगैरे कोणी उघडून पाहिलं काय तर भीती असते. त्यापेक्षा मग असं पण एक ऑप्शन आहे की तुम्ही सिक्रेट जागेवर तुमच्या ठेवू शकतात. त्यानंतर तुम्हाला पुढील 21 दिवस किंवा जसा वेळ मिळतो तुम्हाला हे रोज काढायचं आहे आणि हे रीड करायचंय. आणि मनात असा अनुभव करा की या सगळ्या गोष्टी तुमच्या आयुष्यात आधीच येण्यास सुरुवात झालेली आहे असं तुम्हाला बघायचं आहे. आजची तारीख तुम्ही टाकलीच आहे. त्यानंतर इथून पुढे 6 महिने जी काय 6 महिने असतील ना, डिसेंबरच्या बहुतेक डिसेंबरमध्ये पूर्ण होतील. तर तेव्हा तुम्ही जेव्हा खरंच हे उघडून बघणार तर याच्यापैकी तुमच्या बऱ्याचशा इच्छा पूर्ण झालेल्या तुम्हाला दिसतील. हे घडणार आहे प्रत्येकाच्या लाईफमध्ये. तुम्हाला प्रॉपर मॅनिफेस्ट करणं, मेडिटेशनची प्रॅक्टिस आणि व्हिज्युअलायझेशन प्रॉपर करणं गरजेचं आहे. आणि खरंच यातले मिरेकल तुमच्या लाईफमध्ये घडलेले दिसतील. कारण की हे स्वतः मी केलंय. मी तर करून अक्षरशः ठेवून दिलं होतं, कारण की मला एवढा वेळच नसतो की मी रोज काढेल, बघेल, वाचेल. जस्ट एकच वेळा लिहिलं आणि ठेवून दिलं. पण त्याच्यानंतर जेव्हा डीप क्लिनिंग करायला घेतलं घराचं, आणि असं नाही की मी देवघरात ठेवलं, जिथे माझ्या मेकअपच्या वस्तू वगैरे असतात तिथेच असं टाकून दिलेलं होतं मी. आणि लिटरली मी 3-4 महिन्यानंतर बघितलं, डीप क्लिनिंग जेव्हा आपण करतो तेव्हा मी काढलं ते सगळं. म्हटलं आता स्वच्छ करूयात. तेव्हा जस्ट रीड केलं तर त्याच्यातल्या जवळजवळ माझ्या 10-20 मी लिहिल्या होत्या. त्याच्यापैकी 8-20 माझ्या पूर्ण झालेल्या होत्या. ठीक आहे. 6 महिन्यानंतर हे पेज काय करायचं, तुम्हाला जाळून टाकायचं आणि जी ऍश येते ती ब्रह्मांडामध्ये फुंकर मारायची. त्याची जी राख येणार आहे ती. ओके. तर हे तुम्हाला 6 महिन्यासाठी पेज आता इथून पुढे सांभाळून ठेवायचे आहे. चला आता मस्त डोळे बंद करायचे, श्वासांवरती लक्ष केंद्रित करा. अगोदर पाणी पिऊन घ्या, कारण की पाणी भरपूर पाहिजे शरीरामध्ये. सवयच करून घ्या आता. 1 ग्लास पाणी पिऊनच बसायचं. चला बॉक्स ब्रिथिंग स्टार्ट करा. डोळे हलके बंद, पाठीचा कणा ताठ. श्वासांवरती लक्ष केंद्रित करत तुम्हाला बॉक्स ब्रिथिंग करायची आहे. हळूवार दीर्घ श्वास घेताय. 1, 2, 3, 4. होल्ड करायचा आहे. 1, 2, 3, 4. हळूवार सोडायचा आहे. 1, 2, 3, 4. अगेन होल्ड करायचा आहे. 1, 2, 3, 4. रिलॅक्स. पुन्हा एकदा श्वास घ्यायचा आहे हळूवार. श्वास आत येतोय. होल्ड करायचा आहे. हळूवार सोडायचा आहे. पुन्हा होल्ड करायचा आहे. पुन्हा श्वास घ्यायचा आहे. श्वास परिपूर्ण घ्यायचा आहे. मोठा श्वास ज्याला बोलतो, अगदी तुमचे श्वासाने फेफडे फुलले पाहिजेत. जसं एखादी मेणबत्तीला फुंकर मारताना अगोदर कसा श्वास घेता तुम्ही, फुल जोरात एकदम.
जोरात म्हणजे पूर्ण 100% श्वास घ्यायचा आहे, पण हळूहळू घ्यायचा आहे. येस, करेक्ट. जाणवला पाहिजे तो श्वास, तुमच्या आत जाताना जाणवला पाहिजे, हृदयापर्यंत, पोटापर्यंत जाणवला पाहिजे. त्याला म्हणतात श्वास घेणं. तुम्ही गळ्यापर्यंत घेतात आणि लगेच देतात सोडून. आत गेला पाहिजे श्वास घेताना, पोट बाहेर आलं पाहिजे. चला आता हळूवार डोळे उघडायचेत आणि तुम्हाला हे पेज रीड करायचंय. अतिशय प्रेमाने चेहऱ्यावरती स्माइल पाहिजे पेज रीड करताना. आनंदी भावनाने तुम्हाला हे तुमचे स्वप्न वाचायचे आहेत. हे तुमचे स्वप्न आहेत. चेहऱ्यावरती 12 वाजून जर तुम्ही वाचणार तर ऊर्जा कशी जाणार? निगेटिव्ह. जरी चेहऱ्यावरती स्माइल येत नाही तर बळच हसायचं, काही होत नाही त्याला. पुन्हा डोळे बंद करायचेत. डोळे हलके बंद. पाठीचा कणा ताठ. येणाऱ्या आणि जाणाऱ्या श्वासांवरती लक्ष केंद्रित करायचे आहे. तुमच्या प्रत्येक श्वासासोबत तुमचे शरीर शिथिल आणि शांत होत आहे. अनुभव करा, येणारा प्रत्येक श्वास तुमच्या जीवनामध्ये संपूर्ण सकारात्मकता घेऊन येत आहे. जाणारा प्रत्येक श्वास तुमचे शरीर, मन, 7 चक्र आणि औरामधून सर्व प्रकारची नकारात्मक ऊर्जा, नकारात्मक भावना, ताण काढून टाकत आहे. अनुभव करा, ब्रह्मांडातील सर्वोच्च सकारात्मक ऊर्जा तुमच्या श्वासांच्या माध्यमातून तुमच्या शरीरामध्ये प्रवेश करत आहे. तुमचे संपूर्ण शरीर रिलॅक्स होत आहे. तुमचे मन शांत होत आहे. प्रत्येक श्वासासोबत तुम्ही अधिक अधिक शांत होत आहात. तुम्ही एका सुंदर आणि सुरक्षित ठिकाणी शांत जागी आहात असा अनुभव करायचा आहे. ज्या कुठे अशी ठिकाण असेल की तुम्हाला तिथे गेल्यानंतर खूप शांत वाटतंय, सकारात्मक वाटतंय, तिथे आज तुम्हाला जायचं आहे. अनुभव करा, तुम्ही तुमच्या आवडत्या सुंदर, सुरक्षित आणि शांत जागी बसलेला आहात. कदाचित तो समुद्र किनारा असू शकतो किंवा कदाचित हिरव्यागार डोंगरामध्ये ही जागा असू शकते. कदाचित फुलांनी भरलेली बाग. लहानपणीची सुंदर अशी एखादी जागा. ती जागा फक्त आणि फक्त तुमची आहे. तुम्ही तिथे स्वतःला पूर्णपणे शांत आणि सुरक्षित जाणून घेत आहात. तिथे तुम्हाला पूर्णपणे सुरक्षितता जाणवत आहे. आता कल्पना करा,
आजपासून 6 महिने तुम्ही पुढे गेलेले आहात. तुमचे जीवन खूप सुंदर झाले आहे. जे काही स्वप्न तुम्ही आज इथे राईट डाऊन केले ते पूर्ण झालेले आहेत. तुमच्या त्या सर्व इच्छा, जे काही तुम्हाला हवं आहे ते सर्व तुम्हाला प्राप्त झालेलं आहे असं तुम्हाला बघायचं आहे. तुमचे जीवन खूप सुंदर झाले आहे. तुमच्या चेहऱ्यावर आत्मविश्वास आहे. तुमच्या मनात खूप शांतता आहे. तुमच्या आयुष्यात आनंद आहे. आता स्वतःला पहा, तुम्ही कुठे आहात? कसे दिसत आहात? तुम्हाला कसे वाटत आहे? तुम्ही कोणाबरोबर आहात? तुमच्या आयुष्यात काय घडले आहे? इथून पुढच्या 6 महिन्यानंतर तुमच्या आयुष्यात काय घडले आहे? बघायचे आहे. तुमच्या चेहऱ्यावरती हसू आणि आनंद आहे. तुमच्या मनात कृतज्ञता आहे. या सुंदर क्षणांचा आनंद घ्यायचा आहे. आता त्या सुंदर भविष्यातील स्वतःला विचारा, 6 महिन्यापूर्वीची मी हे कसं साध्य केलं? स्वतःला विचारायचे आहे, मी हे कसं साध्य केलं? मी कोणत्या गोष्टी बदलल्यात? मी स्वतःवर कसं प्रेम केलं? माझे सर्व स्वप्न मी कशी साकार केलीत? हे प्रश्न स्वतःला विचारायचे आहेत. याचं उत्तर तुमचं अंतर्मन तुम्हाला देणार आहे. या 6 महिन्यात असं काय घडलं ज्याच्यामुळे आज तुमची सगळी स्वप्न पूर्ण झाली आहेत? स्वतःला प्रश्न विचारायचा आहे. काय काय बदल तुम्ही केलेत? कुठल्या कुठल्या गोष्टी तुम्ही केल्यात? कोणत्या गोष्टींमध्ये बदल केलात? स्वतःमध्ये काय बदल केला? बघा, तुमचे स्वतःचे अंतर्मन तुम्हाला आज या सर्व प्रश्नांची उत्तरं देत आहेत. आता त्या भविष्यकालीन स्वतःकडून एक संदेश घ्यायचा आहे. भविष्यातली हिच्याकडून एक सुंदर असा संदेश घ्यायचा आहे आणि तो संदेश मनामध्ये ऐका. 6 महिन्यापूर्वीची किंवा 6 महिन्यानंतरची तुम्हाला काय सांगू इच्छिते तिचं ऐकायचं आहे. तिचे शब्द मनाने ऐकायचे आहेत आणि त्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करायची आहे. आता मनामध्ये म्हणा, मी माझ्या सुंदर भविष्याचे स्वागत करते. मी योग्य दिशेस पुढे जात आहे. योग्य संधी माझ्याकडे सहजतेने स्वतःहून चालत आलेल्या आहेत.
अगदी योग्य मार्गात आहे. मी योग्य ठिकाणी आहे. मी घेतलेला निर्णय मला योग्य दिशेने घेऊन जात आहे. या ध्यान साधनेतनं मी माझे सर्व स्वप्न अगदी सहजतेने पूर्ण करत आहे. मी योग्य दिशेने पुढे जात आहे. मला पूर्ण विश्वास आहे. मी आनंद, प्रेम आणि भरभराटीस पात्र आहे. माझे जीवन दररोज अधिक सुंदर होत आहे. एक दीर्घ श्वास घ्यायचा आहे. हळूवार दीर्घ श्वास घ्यायचा आहे आणि सोडायचा आहे. हळूवार आत्ताच्या स्थितीत परत यायचंय. हळूवार आत्ताच्या स्थितीत परत यायचे आहे. स्वतःचे आभार मानायचे आहेत. आपल्या नवीन व्हर्जनचे म्हणजे पुढच्या 6 महिन्यात जी काही तुम्ही असणार तिचे पण आभार मानायचे आहेत. आपल्या माता पितांचे तसेच आपल्या आराध्य गुरूंचे आभार मानायचे आहेत. आपल्या मार्गदर्शकांचे आभार मानायचे आहेत. ब्रह्मांडाचे आभार मानायचे आहेत. दिव्य ऊर्जेचे आभार मानायचे आहेत. हळूवार परत यायचंय. दोघं हात रब करा. संपूर्ण चेहऱ्यावरती ही ऊर्जा घ्यायची आहे. रिलॅक्स. हळूवार डोळे उघडायचे. सो कशी होती 6 महिन्यापूर्वीची मी आणि 6 महिन्यानंतरची मी. अगोदर 6 महिन्यानंतरची मी कशी होती आणि तुमच्या स्वतःच्याच अस्तित्वाने तुम्हाला काय काय उत्तरं दिली. प्रत्येकाला आन्सर मिळाली असतील, कारण की आपलं मन हे आपलं चांगलं गुरु असतं आणि ते आपल्याला उत्तरं देतं. यस, रेखा मॅडमांना खूप छान अनुभव आला. ते त्यांचा अनुभव सांगतील, कारण की खूप डिवाइन ऊर्जेत तुम्ही गेला होतात. यस, अनम्यूट करा. मॅडम खूप छान. मेडिटेशनला बसले पण खूप सुंदर वाटलं आणि खूप हलकं वाटलं की खरंच मी 6 महिन्यानंतर माझ्या ज्या इच्छा लिहिलेल्या आहेत त्या सगळ्या व्हिज्युअलाइज होताना मी पाहिल्या आणि खूप छान वाटलं मला. खूप छान मॅडम. चला, मी ब्रह्मांडाला प्रार्थना करते की रेखा अंबिके मॅडमांच्या आयुष्यातल्या सर्व इच्छा लवकरात लवकर पूर्ण करा. हे आर मायकल एंजल, रेखा मॅडमांच्या आयुष्यातल्या सर्व इच्छा लवकरात लवकर पूर्ण. ओके, नक्कीच मॅम पूर्ण होतील. मुलाची तर लवकरच होणार आहे. थँक्यू मॅम. चला, थँक्यू सो मच. त्याच्यानंतर साक्षी मॅडम पण खूप छान डीप मेडिटेशन मध्ये होतात. कसा होता तुमचा अनुभव? एकदम क्लिअर पिक्चर दिसत होतं. एकदम ड्रास्टिक चेंज दिसत होते. जशी माझी इच्छा होती की बिझनेस बाबतीत किंवा जे काही दान करायचंय किंवा हे सगळ्या गोष्टी व्हिज्युअलाइज क्लिअर होत होत्या. त्यामुळे खूप बेस्ट फील होत होतं. खूप भारी वाटलं चला, छान. आणि त्यानंतर पूर्ण तुम्ही त्या फिलिंग मध्ये आलं की आता ह्या गोष्टी पूर्ण झालेल्या आहेत. स्वतःला जे प्रश्न विचारले, काय काय बदल केलेत, कुठल्या कुठल्या गोष्टी केल्यात, तर याचे काय उत्तर मिळालीत का? हा, मी बऱ्याचशा गोष्टींबद्दल त्याच्याबद्दल हे केलं की पूर्वी खूप कमी काम करत होते. कामाबद्दल जास्त आस्थेने काम करत नव्हते. कामासाठी कमी टाइम देत होते. विचारांमध्ये, निगेटिव्ह विचारांमध्ये जास्त वेळ घालवत होते. या सगळ्या गोष्टी बदल केला किंवा ईर्ष्या, जे काही बाकीच्या फालतू गोष्टींवर जो फोकस होता तो काढून जर पॉझिटिव्ह गोष्टींवर घेतला
किंवा मेडिटेशन केलं. अजून बऱ्याचशा गोष्टी आहेत की ज्याच्यापासून आम्ही वंचित आहे, त्या गोष्टी केल्या तर ह्या गोष्टी मिळवण्यासाठी खूप त्रास नाही घ्यावा लागणार आहे. इझी त्या गोष्टी मिळून जातील. बऱ्याचशा नकारात्मक गोष्टी मनात ज्या आम्ही करतोय सध्या, त्या सगळ्या आठवल्या की ह्या बाबा बंद केल्या पाहिजेत आता. नक्कीच मॅडम बंद होतील आणि तुम्हाला स्वतःलाच जाणवलं असेल की आजचा आपला काहीतरी 5वा-6वा दिवस आहे. की हा. तुमच्यामध्ये चेंजेस जाणवला असेल की तुम्ही जेव्हा पहिल्या दिवशी माझ्याकडे बसलात मेडिटेशनला तेव्हा तुमची काय विचारधारणा होती आणि आता कशी आहेत यामध्ये तुम्ही स्वतःच अनुभव केला असेल सगळ्यांनी 100%. हो, नक्कीच. चला खूप छान. सो आता नेक्स्ट उद्याचा पण आपला असाच टायमिंग असणार आहे मेडिटेशनचा, कारण की सकाळी मला वाटतंय छान मेडिटेशन होतंय. रात्री गोंधळ असतो स्वयंपाकाचा वगैरे. बाकीच्यांना बऱ्याच जणांना जॉईन करता येत नाही कारण की ते जॉबसाठी असतात. त्या सगळ्यांसाठी आय एम एक्स्ट्रीमली सॉरी की मी तुमच्यासाठी तो वेळ मॅनेज नाही करू शकत आहे. पण सध्या ज्यांना पॉसिबल आहे त्यांच्यासाठी आपण करूयात. बाकीचे रेकॉर्डिंग बघून पण करत आहेत. सो थँक्यू सो मच. जो काही तुमचा अनुभव असेल तुम्ही मला पर्सनली मेसेज करून सांगितला, बाकीच्यांनी तरी चालेल. काही अडचण असेल तर मेसेज करा. फक्त डायरेक्ट कॉल करू नका. माझे सेशन असतात आणि मग सगळी लिंक तुटते. दिवसभर काही ना काही चालू असतं. चला ठीक आहे, भेटूया उद्या पुन्हा याच ऊर्जेसोबत. तुम्ही सगळ्यांनी मला इतक्या वेळ ऐकून घेतलं त्याबद्दल तुम्हा सगळ्यांची मी अगदी मनापासून आभारी आहे. थँक्यू, थँक्यू, थँक्यू सो मच. भेटूया उद्या पुन्हा थँक्यू याच ऊर्जेसोबत. मॅडम. थँक्यू मॅडम. थँक्यू.